सयानी वरसकर. डॉक्टर लाईव्ह मध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कोरोनाची तिसरी लाट खरंच लहान मुलांना धोकादायक आहे का? या संदर्भातले अनेक प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पालकांच्या मनामध्ये आहेत. पहिली लाट झाली, दुसरी लाट झाली आणि तिसरी लाट ही लहान मुलांना धोकादायक आहे असं दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासूनच सांगण्यात येते. खरंच ही लाट आपल्या जिल्ह्यातील मुलांना अशी धोकादायक ठरू शकते का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जी पालकांच्या मनात आहेत, या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या जिल्ह्यातले काही प्रथितयश बालरोग तज्ञ आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. पुढच्या काही वेळामध्ये या अनेक प्रश्नांबाबत आपण चर्चा करणार आहोत. आज या सर्वच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आपल्या जिल्ह्यातील प्रथितयश बालरोग तज्ञ, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स या संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर हरीश परुळेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. ते मालवणवरून आलेले आहेत. त्यानंतर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर जयेंद्र परुळेकर, सावंतवाडीवरून आलेले आहेत. त्यानंतर मालवणवरून आलेले आहेत डॉक्टर अमोल झाटिये, तेही मालवणवरून आलेले आहेत आणि गेली काही वर्ष मालवणमध्ये बालरोग तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतायत. त्यानंतर आपल्या बरोबर आहेत सावंतवाडीचे प्रथितयश बालरोग तज्ञ डॉक्टर दत्तात्रय सावंत आणि आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ बालरोग तज्ञ कुडाळवरून आलेले आहेत डॉक्टर जयसिंह रावराणे. एकूणच खरंच तिसरी लाट येणार का आणि तिसऱ्या लाटेचा खरंच धोका लहान मुलांना होईल का, या संदर्भात आपण या सगळ्याच तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. सर, असोसिएशनचे किंवा संघटनेचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच तुम्हाला एक प्रश्न विचारते की खरंच तिसरी लाट येईल असं तुम्हाला वाटते का? खरंच तिसरी लाट येणार की नाही हे सांगणं आज कठीण आहे. कारण हा कोरोना व्हायरस जो आहे तो पहिली लाट येणार किंवा पहिल्या वेळी जे सुरुवात झाली त्याच्यानंतर दुसरी लाट येणार हे आपल्याला माहीत असून सुद्धा किती प्रमाणात येणार किंवा कशी येणार हे आपल्याला लक्षात कुठच्याच देशाला आलं नाही. त्यामुळे तिसरी लाट येणार की नाही हे नक्की सांगता येत नाही. पण तिसरी लाट येणार की नाही किंवा येणार आहे हे का म्हटलं जातं? कारण हे बघितलंय की पहिल्या लाटीत जे जे अफेक्ट झाले होते लोक ते वयस्कर लोक होते. कारण दुसऱ्या लाटीत काय झालं, त्या मानाने कमी वयाचे लोक, त्या मानाने साधारणपणे 20 ते 50 ह्या वयोगटातले लोक अफेक्ट झाले. त्याचं कारण होतं की पहिल्या लाटीत जे अफेक्ट झाले किंवा जे आपल्याकडे वॅक्सिनेशन सुरू झालं होतं 16 जानेवारी पासून, त्याच्यामध्ये खूपशे वयस्कर लोकांना वॅक्सिन दिली गेली. त्यामुळे दुसऱ्या लाटीत खूपशे ससेप्टेबल किंवा जे प्रोटेक्टेड नव्हते ते मध्यम वयोगटात असल्यामुळे ते अफेक्ट झाले. तिसरी लाट मुलांमध्ये येणार हे का म्हटलं जातं? कारण पहिल्या तोपर्यंत साधारण ही तिसरी लाट जी एक्सपेक्ट करतोय आपण आणि 1-2 महिन्यानंतर, तोपर्यंत असा अंदाज आहे की जास्त करून एक 20 वर्षाच्या किंवा 30 वर्षाच्या पेक्षा वयस्कर जी लोक असतील त्यांना जवळजवळ खूपशा लोकांना आयदर होऊन गेलं असेल किंवा त्यांना वॅक्सिन दिली गेली असेल. त्यामुळे तिसरी लाट जी येणार ती लहान मुलात येण्याची शक्यता जास्ती राहील. पण येणार की नाही हे सांगणं 100% जरी येणार की नाही माहित नसलं तरी त्याची पूर्वतयारी करून आपली जी हे व्यवस्था आहे किंवा आपण तयारीत राहावं की तिसरी लाट आली तर आपण व्यवस्थित तयारीत मुलांना ऍडमिट करण्यासाठी किंवा इव्हन आणि कोण मोठी लोक ऍडमिट करणं, ऑक्सिजन बेड्स वगैरे सगळी तयारीत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ह्या दृष्टीने तिसरी लाटची तयारी चालू आहे. म्हणून गव्हर्नमेंटने टास्क फोर्स वगैरे नेमून सगळी व्यवस्था करण्याची सुरुवात केली. बरोबर. डॉक्टर परुळेकर, आपल्याकडे तिसऱ्या लाटेच्या संदर्भात सरांनी सांगितलं की त्या अनुषंगाने म्हणजे पहिली लाट आणि दुसरी लाट याच्यामध्ये जे कोणी राहिलेले होते म्हणून आता तिसरी लाटेमध्ये लहान मुलांना धोका संभवतो असं म्हटलं जाते. आपल्या भारतातली स्थिती काय आहे एकूण या पातळीवर? म्हणजे काय म्हणजे तिसऱ्या लाटेच्या या पार्श्वभूमीवरती भारतामध्ये किती लहान मुलांना त्याचा अफेक्ट झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे लहान मुलांच्या संदर्भात? मुळात बघा, परिस्थिती ना सगळीच म्हटलं तर गोंधळाचीच आहे आणि गोष्टी घडतायत आणि मग आपण त्याचा अर्थ लावतो. आता डॉक्टर परुळेकरांनी जे सांगितलं ते एकदम परफेक्ट बरोबर सांगितलेलं आहे. आता पहिल्या लाटेत आपण जर बघितलं तर तो मूळ कोरोना व्हायरस होता, SARS-CoV-2 ओरिजिनल व्हायरस. आणि त्याच्यात साधारणपणे 8.5 ते 9% म्हणजे 8 ते 8.5% मुलांना प्रादुर्भाव झालेला
पण सौम्य स्वरूपाचाच होता. सौम्य, काही मुलांना मध्यम, तीव्र स्वरूपाचा सिरियस आयसीयू मध्ये फारच क्वचित, फार क्वचित. दुसऱ्या लाटेत पण कमी जास्त प्रमाणात तसंच प्रमाण दिसलं, 8 ते 8.5%. त्यामुळे ज्याला इंग्रजीत हायपोथेसिस म्हणतो, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की एक प्रमेय मांडतोय, कळलं का, की जसं यांनी सांगितलं की तो एक विचार आहे की पहिल्या लाटेत 50, 55, 60च्या वरच्या लोकांना जास्त प्रादुर्भाव, जास्त लोक तीव्र स्वरूपात सिरियस झाले, तातडीच्या हे लागलं, व्हेंटिलेटरवर गेले आणि मृत्यूही झाले. दुसऱ्या लाटेत हा वयोगटाचा जो स्पॅन आहे तो सरकला, कमी आला. आता त्याच्यात एक आहे की वॅक्सिन हे मिळालं, पण वॅक्सिनच आहे की नाही याच्यावरही चर्चा आहे. म्हणजे आज देशाच्या 135 कोटीपैकी 20 ते 21 कोटी लोकांना एक वॅक्सिनचा जॅब किंवा जो आपण डोस म्हणतो तो मिळाला, आणि साधारणपणे 4 कोटी, 3.5 ते 4 कोटी लोकांना दोन्ही डोस मिळाले. म्हणजे ते प्रमाण अत्यल्प आहे. निदान मिळालं हे नक्की चांगली गोष्ट आहे, पण अत्यल्प आहे. पण दुसऱ्या लाटेत आपल्याला 20 ते 50 या वयोगटातले अनेक तरुण बाण मुलं म्हणा किंवा युवक म्हणा हे दगावले देखील दुर्दैवाने. आणि दुसरी लाटेचं प्रमाण आपण सगळ्यांनी बघितलं, सुनामीच आली. महाराष्ट्रातही झालं, पण अख्ख्या देशभर झालं. देशाची सगळी ती चर्चा जगभर गेली. या सगळ्यांनी खरं म्हटलं तर अगदी आपलं ICMR असेल किंवा राष्ट्रीय संघटना असतील, देशाचं सरकार असेल, राज्यांची सरकार ही धास्तावलेली आहेत. आता ती धास्तावली आहे की एवढा सगळा जेव्हा होतं तेव्हा तिसरी लाट ही एक आहे की या पॅन्डेमिक किंवा महामारीत पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट येतेच. 100 वर्षापूर्वीचा अनुभव असा होता की पहिली लाट आली, दुसरी लाट मोठी आली, तिसरी लाट लहान आली. पण आता असं झालंय, त्याची कारणं विविध आहेत, म्हणजे सगळ्याच आपण कारणात जाऊ असं नाही. पण आता असं झालेलं आहे की ह्याच्यात म्युटेशन्स जो प्रकार आहे, म्हणजे हा व्हायरस इतका चालाक आणि चतुर आहे की सतत स्वतः बदल करतोय. मग म्युटेशन्स काय तर लिटरली म्हणजे 12-18 तासात पण व्हायरस म्युटेट होतो. आणि आता जो चर्चिला, म्हणजे जसं आपण एखाद्या पिक्चरचा म्हणतो ना, हा हिरो, हा विलन चालू आहे, तर आजचा सगळ्यात मोठा विलन जो चालू आहे या दुसऱ्या लाटेचा विलन होता डेल्टा व्हायरस, डेल्टा. आणि आता आलंय डेल्टा प्लस, आणि त्याच्या मोजक्या केसेस मिळत आहेत. पण अशीच दुसरी लाट सुरू झालेली. दुसऱ्या लाटेत पण डेल्टा व्हायरस, कळलं की नाही. मग आपण त्याला म्हणत होतो UK व्हेरियंट म्हणत होतो, साऊथ आफ्रिकन व्हेरियंट, ब्राझिलियन व्हेरियंट असे येत होते. पंजाबमध्ये UK व्हेरियंटच्या जास्त केसेस मिळत होत्या. जर फेब्रुवारीतला, म्हणजे हार्डली 3 महिन्या 4 महिन्यापूर्वीचा काळ आपण आठवला, तसंच आता हे डेल्टा प्लस ह्या व्हायरसच्या केसेस मिळायला सुरुवात झाली आहे. आणि म्हणून यंत्रणा खूप धास्तावलेली आहे. म्हणजे मुलांना होईल की नाही, तर त्याच्यात 2-3 मतप्रवाह आहेत की मुलांना होईलच असं सांगता येत नाही. मुलांमध्ये ते एस रिसेप्टर्स ते कमी असतात, त्यांच्या थायमसचं काय प्रोटेक्शन असतं, मुलं जास्त बाहेर, पण सांगता येत नाही. मग सांगता येत नाही म्हटल्यावर एवढा सगळा पुलाखालून पाणी गेलंय, तर तयारी तर करायलाच पाहिजे. बरोबर, बरोबर आहे. सांगता येत नाही असं जरी असलं तरी मी डॉक्टर झाटिया सरांना विचारेन असं की पहिली आणि दुसरी लाट जेव्हा ही होती, पहिल्या लाटेच्या वेळेस तर सगळेजण धास्तावलेले होते, नक्की काय काय, कारण तेव्हाचा जो लॉकडाऊन होता तो सुद्धा खूप स्ट्रिक्ट होता, घरातून कोणी बाहेर पडत नव्हतं, पूर्ण सगळं शहराच्या शहर बंद होती. म्हणजे आता तरी मुभा आहे 1-2 तास किंवा सकाळी 7 ते 4, तेव्हा तर ते काही नव्हतं, टोटली सगळी दुकानं बंद होती. पण त्यावेळेस ऑटोमॅटिकली मुलं घराबाहेर जाण्याचं प्रमाण कमी होतं, शाळा बंद झालेल्या होत्या. मग हे कारण असू शकते का की तेव्हा पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत या लहान मुलांना संसर्ग कमी होण्याचं? नाही, ऍक्च्युली जरी शाळा जरी बंद असली तरी ही लहान मुलं एकमेकांच्या घरी खेळायला जात होती, म्हणजे शेजाऱ्यांकडे जात होती. मुलांना आम्ही सुपर स्प्रेडर्स म्हणतो. सुपर स्प्रेडर्स म्हणजे काय होतं की ते स्वतः जास्त इन्फेक्ट होत नाहीत, पण त्यांच्या श्वासातून आणि उच्छ्वासातून जो व्हायरस आहे ना, हा प्रचंड प्रमाणामध्ये संसर्गिक होतो. आता मी स्वतः पिडियाट्रिशियन आहे, माझी बायको डॉक्टर मालविका फिजिशियन आहे. आम्ही कोविड हॉस्पिटल गेले 2.5 महिने मॅनेज करतोय. तर सुरुवातीला असं आम्हाला आढळलं की ती मुलं आमच्याकडे, लहान मुलं आई वडील घेऊन येत होते, आजी आजोबा घेऊन येत होते,
त्यांना ताप येतोय आणि अशी लक्षणं अशी हेफाजत म्हणजे कोणाला जुलाब होतोय, कोणाला डोळे लाल झालेत, कोणाचं डोकं दुखतंय, कोणाला ताप येतोय आणि त्यांचे नातेवाईक आजी आजोबा आम्हाला विचारायचे की तसं काही नाही ना, माझ्या नातूला तसं काही नाही ना. मग आम्ही त्यांना त्यावेळी असं म्हणत होतो की लहान मुलांना आतापर्यंत अनुभव असा आहे की मुलांना कोविड झालं तरी ते आपल्या पण बरे होतात, बिकॉज आज म्हटलं की एसी इनिमिटर्स कमी आहे, वॅक्सिनेशन आहे, त्यांच्या रक्तवाहिन्या इलास्टिक असल्यामुळे त्यांना कोविडचे अदर सिम्पटम्स हायपर कॉर्बॅबिलिटी जाणवत नाही. तुम्ही तुमच्या मुलांची काळजी सोडा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. म्हणजे एखाद्या वेळी बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे आई वडील कामाला बाहेर गेले की नातवंड ही आजी आजोबांना सांभाळली जातात. बरोबर. आणि लिटरली अशी 8-10 फॅमिलीज आहेत की ती मुलं एक्झॅक्ट 5-6 दिवसात बरी झाले आणि त्यांचे आजी आजोबा बरोबर त्या बाळाच्या आजारपणानंतर 8-10 दिवसानंतर तापामुळे ऑक्सिजन कमी झाले अशा सिच्युएशन मध्ये आमच्याकडे ऍडमिट झाले. आजी आजोबा कुठे बाहेर गेलेले नाहीत, मुलं कुठे बाहेर गेली नाहीत. मुलांनी इन्फेक्शन शेजाऱ्यांच्या घरी खेळायला गेल्याने आणलं, त्यांनी आजी आजोबांना आई वडिलांना इन्फेक्ट केलं, मुलं स्वतः बरी झाली, पण आजी आजोबा दगावलेले आहेत किंवा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आलेली आहे. सो आतापर्यंत सेकंड लाटेमध्ये मुलांनी इन्फेक्शन पसरवायचं काम केलं, म्हणजे घरातल्या घरातच, म्हणजे असं नाही म्हणत, आणि अनाहूतपणे. बिकॉज तुम्ही आजी आजोबा काय मुलाला नातवंडाला काय मास्क घालून हँडल करणार नाही किंवा मुलगा लहान मुलगा नातू आजोबांच्या खांद्यावर मास्क घालून राहणार नाही. सो आणि तुम्ही म्हटल्यासारखं मुलांच्या बाबतीत पॅरेंट्स फार सेन्सिटिव्ह, आम्हाला काय पण होऊ दे पण माझ्या नातवाला काही होत नाही, माझ्या मुलाला काय होत नाही. आणि तसंच झालेलं आहे. म्हणजे आजी आजोबा म्हणजे मुलांना काही झालेलं नाही, पण आजी आजोबा आई वडील दगावलेले आहेत घरामध्ये. आणि काही घरामध्ये तर अशी सिच्युएशन आहे की 4-4, 5-5 फॅमिली मेंबर्स गेलेले आहेत, मुलं अनाथ पडलेली आहेत आता. म्हणजे ह्या लाटेमध्ये मुलं नशिबाने सुटली आहेत आणि लिटरली ती पॉझिटिव्ह मिळालीत. आता कसं होतं, मुलांमध्ये रॅपिड अँटीजन किंवा आरटीपीसीआर करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, बिकॉज घशात किंवा नाकात स्वॅब घालताना ती मुलं उलटी करतात, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ते आपल्याला टेस्ट त्यांची पॉझिटिव्ह मिळत नाही. मुलांमध्ये सिटी स्कॅनचं अजूनही म्हणजे निमोनिया हे आढळलेलं नाही सेकंड लाटेमध्ये. म्हणजे मुलांना सिटी स्कॅन करून मुलांना स्कोअर मिळाला किंवा त्यांना निमोनिया मिळाला असंही काय मिळालेलं नाहीये. सो इट इज अ क्लिनिकल इम्प्रेशन. कारण घरात आजारी कोण पडलं, हा माझी नातवंड आजारी पडली, ती बरी झाली, त्यांना कोविड होता की नाही माहित नाही, पण घरामध्ये सगळं पसरलेलं आहे. सो अशी शक्यता आहे की दुसरी आणि तिसरी लाट आपण जे म्हणतोय ह्याच्यामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये ऑलरेडी मुलं बऱ्यापैकी इन्फेक्ट होऊन गेलेली आहेत. नशिबाने ऍज अ सेड की तो साधा व्हेरियंट होता, और मे बी जस्ट डेल्टा व्हेरियंट होता, त्यांनी मुलांना काय अफेक्ट केलेलं नाही. सो अल्टिमेटली बघूया आता पुढे काय होतंय, ते काळच ठरवेल. नक्कीच. जसं सरांनी सांगितलं की मुलांमुळे घरामध्ये इन्फेक्शन पसरलं गेल्याची शक्यता नाकारता येत नाही, किंवा काही ठिकाणी तसं झालेलं आहे. मी तर असं म्हणेन की म्हणजे माझ्याकडे काही आकडेवारी आहे की आत्ताची सेकंडची ही वेव्ह होती त्याच्यामध्ये एका वर्षाखालील जी काही मुलं होती त्याच्यामध्ये 17 जण बाधित झालेले होते. 1 ते 10 वर्षामध्ये जवळजवळ 1907 मुलं आपल्याकडे बाधित झालेली आहेत आणि 11 ते 20 आपण 20 पर्यंत जाऊया, 18 नको म्हणूया. 3541 मुलं बाधित झाली आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने 5 डेथ आहेत. मग ही जर आकडेवारी जर लक्षात घेतली आणि दुसरी लाट ओसरते म्हणतायत, कदाचित अजून एक 15 दिवसांनी महिन्याभराने शाळा सुरू करतील, मग डॉक्टर झाटिये सरांनी सांगितलेला धोका, म्हणजे त्यांनी सांगितले की तेव्हा जरी घरात असली तरी हा एकमेकांच्या घरी शेजारी खेळायला जात असत. मग प्रत्यक्षात शाळेत जायला लागल्यानंतर जरी किती सोशल डिस्टन्सिंग पाळा त्यांना सांगितलं किंवा कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियर ज्याला म्हणतात, मास्क लावा, हात सॅनिटाईज करा, हे खरंच पाळलं जाईल का आणि त्याचा धोका कितपत असेल असं आपल्याला वाटतंय? बरं मॅडम, ही आकडेवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सांगा. हो. आता ही आकडेवारी जर बघितली तर त्याच्यातले जे मृत्यू आहेत ते 5 आहेत आणि इन्फेक्टेड आहेत ते 4000. 4,500 जवळ. तर हे असं पर्सेंटेज आहे. तर आपला मेन जो कन्सर्न आहे तो गंभीर स्वरूपाचा कोविड-19 आजार मुलांना होतो की नाही याकडे लक्ष ठेवून. तर आता ज्या इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यांनी 4 पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. एक असिम्टमॅटिक पेशंट्स म्हणजे ग्रीन, त्याच्यानंतर माइल्ड सिम्टमॅटिक जे आहेत त्यांना येलो झोन मध्ये आहेत, त्याच्यामध्ये मॉडरेट सिव्हिरिटी असणारे पेशंट जे ऑरेंज झोन मध्ये आहेत, आणि सिव्हिअर पेशंट आहेत ते रेड झोन मध्ये आहेत. तर गाईडलाईन्स प्रमाणे जे असिम्टमॅटिक आहेत किंवा ज्यांना कुठली लक्षणं नाहीत आणि ज्यांना सौम्य लक्षणं आहेत त्यांची ट्रीटमेंट ही घरी करायची. जे मॉडरेटली अफेक्टेड आहेत आणि सिव्हिअरली अफेक्टेड आहेत त्यांना पीडियाट्रिक कोविड केअर हॉस्पिटल, अशा प्रकारची व्यवस्था
सरकारने केलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आणि त्या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट करण्यासाठीची व्यवस्था पण केलेलं आहे. लागणारी साधन सामुग्री, त्या ठिकाणचा स्टाफ, अशा प्रकारची ही तिसरी वेव किंवा त्याच्यानंतरची जी आता येणार आहे त्याच्यासाठीची पूर्वतयारी आहे. तर त्या दृष्टिकोनाने बघितलं गेलं तर अजून तरी गंभीर आणि अतिगंभीर असणाऱ्या कोविड संसर्गित मुलांचं प्रमाण हे अत्यल्प आहे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये. म्हणजे आता आम्ही जी प्रॅक्टिस करतो ते आणि आपलं वर्ल्ड वाईड जर स्टॅटिस्टिक्स आपण बघितलं तर त्याच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की त्यांचं प्रमाण अत्यल्प आहे. पण या तिसऱ्या लाटेमध्ये जे म्युटेशन आपण ज्याला म्हणतोय, व्हायरसचं म्युटेशन, याच्यामुळे मुलांना त्याचा किती धोका संभवू शकतो याच्याविषयी निश्चितपणे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाहीये, पण बेसावध राहून चालणार नाही. बेसावध राहून चालणार नाही. तर यासाठी पालकांच्या प्रशिक्षणाची गरज आहे. पालकांना प्रशिक्षित करायला हवं की आपल्या मुलामध्ये असणारी आढळणारी लक्षणं जी आहेत ती लक्षणं तुम्ही ओळखा, आणि ती ओळखण्याच्या काही सर्वसामान्य त्यांनी क्रायटेरिया किंवा निकष दिलेले आहेत, जे निकष बेडसाईड टेस्ट सारखे आहेत, ज्याच्यासाठी खूप मोठ्या इन्स्ट्रुमेंटची गरज नाही. श्वसनाचा वेग आहे, तुमच्या ऑक्सिजनचं प्रमाण, ज्याला आपण SpO2 म्हणतो, हे मोजणं आहे, बाळाचं जनरल वेलबिंग कसं आहे हे बघणं, ह्या गोष्टी आहेत हे पालक करू शकतात. आणि ज्यावेळी त्यांना असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी मोठा फरक आहे, श्वसनाचा वेग जास्त आहे प्रमाणापेक्षा, SpO2 लेवल कमी आहे, बाळ मलूल आहे, तर अशा वेळी ते आपल्या डॉक्टरांना संपर्क करू शकतात. आणि त्यावेळी अशा मुलांची योग्य वेळी, कुठलाही उशीर न होता आपण त्यांची ट्रीटमेंट करू शकतो. असं केल्यामुळे आपण त्याच्यातले मृत्यूदर हा नक्कीच कमी करू शकतो. बरोबर. तर ही काळजी आपण घ्यायला हवी. शाळा सुरू झाल्यानंतर आता त्याचा स्प्रेड वाढू शकतो. ती काळजी जशी आता आपण परिस्थिती निर्माण होईल, नंबर ऑफ केसेस आपल्याला दिसतील, कमी होतील, वाढतील, त्याच्यानुसार हे निर्णय सरकार घेईलच त्याच्यानुसार. पण आपल्याला काळजी घेण्यासाठी आपण बेसावध राहून चालणार नाही, पण खूप मोठी भीती तिसऱ्या लाटेची बाळगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. बरोबर. खूप मोठी भीती तिसऱ्या लाटेची बाळगायची गरज नाही असं जेव्हा तुम्ही सांगता, तेव्हा निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पालकांना थोडंसं कुठेतरी मनाला जो काही त्यांच्या म्हणजे गेले काही दिवस जी भीती सातत्याने की काय होईल का, आपल्या बाळाला काय होईल का, ते निश्चितच कमी होण्याचं मदत होईल. रावराणे सर, आपण एका मोठ्या तालुक्यामध्ये प्रॅक्टिस करता की ज्या तालुक्यामध्ये अगदी ग्रामीण भागातून म्हणजे पार वाडोस बिडोस असे की जिकडे 7 नद्या पार करून यावं लागते वगैरे असं म्हटलं जाते, अशा गावातून सुद्धा तुमच्याकडे पेशंट येत असतात. सध्या जसं सरांनी सांगितलं की आहे म्हणजे लहान मुलं जर शाळेत जर गेली तर कदाचित हे वाढू शकते प्रमाण. पण सध्या आत्ता शेतीचा सीझन सुरू आहे, पावसाळा सुद्धा आहे, लहान मुलं घरातच आहेत, आपल्याकडे अजूनही 70% शेतीप्रधान जनता आहे. त्यांच्याबरोबर ते म्हणजे त्यांच्या शेतात जात असतात, पाण्यात खेळत असतात. मोड्याचं फिवर म्हणजे ज्याला व्हायरल फिवर म्हणतात त्याच्यासाठी पोषक असं वातावरण आहे. मग अशा परिस्थितीत या मुलांचं म्हणजे तो ताप, जसं झाटिये सरांनी सांगितले की ते म्हणजे त्यांच्या नाकात हे घालून किंवा त्यांचा स्वॅब घेणं घशातून हे जरासं थोडंसं कठीण असते. अशा वेळेस तुम्ही या पेशंटना कसं काय आयडेंटिफाय करू शकता की ह्याला कोविड झालाय किंवा ह्याला व्हायरल ताप आहे? ऍक्च्युली तसं एक्झॅक्टली 100% सांगण्याचं काहीही आपल्याला कुठली यंत्रणा नाही किंवा कुठलं इन्व्हेस्टिगेशन असं नाही की ते 100% सांगू शकेल की हे पहिल्या 3 दिवसामधला हा ताप हा कोरोनाचाच आहे की साधा फ्लू, इन्फ्लुएन्झा, साधा मोड्याचा ताप, साधा ताप असा आहे जो पावसाळ्याच्या सुरुवातीला जास्त असतो. हे 100% सांगण्याचं कुठलंच हे नाही. 3 दिवसापेक्षा जास्त ताप राहिला तर पूर्वी आम्ही असं करायचो की 5 दिवस ताप राहिला तर तपासण्या करूया. आता आम्ही सांगतो की 2-3 दिवस ताप राहिला 101-102च्या वर असेल तर लगेच कोरोनाची तपासणी करून घेऊया. किंवा घरामध्ये कुणाला तरी ताप येऊन गेलाय, घरामध्ये कोणाला तरी कोरोना झालेला आहे, किंवा घरातला माणूस बाहेर जाऊन आलाय, कुठेतरी देवळात जाऊन आलाय किंवा मुंबईला जाऊन आलाय, तर तो घरात आल्यानंतर तो असिम्प्टोमॅटिक असू शकेल कोरोनाचा पेशंट, तो मोठा माणूस, पण त्याच्यामुळे मुलाला झाला असू शकतो आणि तो नंतर आजोबाजींना देणार. त्यामुळे अशा कॉन्टॅक्ट, एनसीव्ही कॉन्टॅक्ट म्हणतो मी त्याला, कोरोनाचा कॉन्टॅक्ट हुडकायची हे करायचं आणि मग त्याच्यानंतर त्या मुलाचा तपास लगेच करायला पाहिजे. आता सुदैवानं तुम्ही जे म्हणालात की नाकात टेस्ट करणं मुलाची अवघड असतं, पण मी म्हणेन की नाकात किंवा तोंडात ती टेस्ट करतात कोरोनाची स्वॅब टेस्ट,
ती रक्त काढण्यापेक्षा मुलाला सोपीच आहे. नक्कीच. रक्त काढणं म्हणजे टोचणं आहे, त्याच्यापेक्षा ही स्वॅबची टेस्ट सोपी आहे. मी माझ्या पेशंट असं सांगतो की रक्त काढण्यापेक्षा तुम्ही नाका हे करून घ्या. रॅपिड टेस्टचा रिपोर्ट लगेच मिळतो, 2 तासांना 1 तासात मिळतो. ती जर निगेटिव्ह आली तर RT-PCR करायला पाहिजे, त्याचा रिपोर्ट 1 दिवसात मिळतो, 24 तासात मिळतो. पूर्वी असू दे की आपल्याकडचे रिपोर्ट 3-3 दिवस मिळत नव्हते, पण आता बऱ्यापैकी 1 दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिपोर्ट मिळत आहेत. पण तेवढ्या वेळात देखील रिपोर्ट समजा टेस्ट निगेटिव्ह आली पहिली रॅपिड अँटीजन आणि कोरोनाची टेस्ट RT-PCR करायला दिले, तो 24 रिपोर्ट, पण तेवढ्या वेळात देखील त्या मुलाला घरामध्ये कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर घरल्यासाठी पाळलंच पाहिजे, बरं. पाळलंच पाहिजे, त्याला पर्यायच नाही. आणि हे सवय सगळ्यांनी लावूनच घ्यायला पाहिजे. म्हणजे जसंही म्हणायचं घाबरायची गरज नाही, पण बेसावध राहून पण चालणार नाही. बरोबर. आणि कुठून इन्फेक्शन येईल सांगता येत नाही. बऱ्याचशा फॅमिलीमध्ये असं झालं की घरातले कुणीही बाहेर गेलेले नाही, फक्त घरात जी काम करणारी एक बाई येते, ती येते जाते, तिच्याकडे इन्फेक्शन झालं, घरातली सगळी फॅमिली पॉझिटिव्ह आहे, असं देखील झालेलं आहे. बरोबर. तर घरात कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जे आहे त्याच्यामध्ये SMS आहे, सॅनिटायझर, मास्क आणि स्पेसिंग. मास्कच्या बाबतीत लहान मुलांना सांगितलेलं आहे, WHO म्हणणं असं आहे की 5 वर्षाच्या वरच्या मुलांना मास्क तुम्ही घालायला पाहिजे. पण आमच्या अनुभवात असं आहे की 2 वर्षाची 2.5 वर्षाची मुलं पण आता कौतुकानं मास्क घालतात. आणि रंगीबेरंगी मास्क आहेत, ते डोनाल्ड डकचे आहेत, टॉम अँड जेरीचे मास्क आहेत, काय शक्तिमानचे मास्क आहेत, पण ते घालतात. त्यामुळे 2 वर्षापासूनच्या मुलांना मास्क त्यांना शिकवायला पाहिजे, आतापासून काळजी कशी घ्यायची, हात धुवायचं शिकवायला पाहिजे. बरोबर. आणि स्पेसिंग जरा थोडंसं पाळणं थोडंसं अवघड आहे शाळेमध्ये. त्यामुळे एक मतप्रवाह असा आहे की 70% पॉप्युलेशन इम्युन झालं की मग हर्ड इम्युनिटी आहे, ते मग शाळा चालू कराव्या. पण याचा निर्णय आत्ता घेणं अवघड आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर म्हणजे 70% जसं म्हणाल की हर्ड इम्युनिटी जी आपल्याकडे अजूनही आलेली नाही, म्हणजे त्याचा आत्ताच एक एम्सने एक रिपोर्ट सुद्धा हे केलेला की आपल्याकडे भारतात किंबहुना त्या संदर्भातलं काहीच अजून म्हणजे त्याच्या जवळ सुद्धा आपण पोहोचलेलो नाही आहोत. बरोबर. तर अशा परिस्थितीमध्ये जसं तुम्ही ग्रामीण भागातल्या मुलांच्या संदर्भात सांगितलं, पण जे पालक आहेत की जे ग्रामीण भागातले, त्यांना अजूनही याची तीव्रता किंवा याचं गांभीर्य तेवढंच नाही किंवा नाही, म्हणजे ते तेवढं शिक्षित कदाचित नसतील. त्यामुळे अशा वेळेस त्यांच्या पालकांना किंवा त्या पालकांना कशा पद्धतीने त्यांना ग्रासरूट लेवलवरती जाऊन अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे या बाबतीत शिक्षित करणं आवश्यक आहे असं वाटतंय आणि त्याची गरज किती आहे? नाही, सांगायला तर पाहिजेच, पण प्रत्येक वेळी सांगत राहायला पाहिजे. हा. सारखं सारखं सांगत राहिल्याशिवाय फरक पडणार नाही. कारण कितीतरी आपण बघतो की आता आपल्या कोकणात जनरली सवय अशी आहे की मग अशी आम्ही जे चर्चा करतो त्याच्यात निघालं की संध्याकाळी 5:30-6 सगळी शेतात वगैरे कामं संपली की 7-8 लोक एकत्र येऊन एका ठिकाणी येऊन गप्पा मारत बसतात. ते सगळीकडेच आहे आपल्या खेडेगावात, पण ते तसं देखील व्हायला नाही पाहिजे. तेवढा देखील सोशल गॅदरिंग होता कामा नये. तेवढं देखील हे सारखं सारखं सांगितल्याशिवाय नाही करणार. आता मास्कची गोष्ट आहे, साधा कापडी मास्क एक सिंगल घालतात. आता नवीन रेकमेंडेशन 2 दुहेरी मास्क कमीत कमी वापरावा असं आहे. तर हा आम्ही जो घालतो N95 आहे, याच्यामध्ये व्हायरस मरतो. दुहेरी मास्क साध्या कापडाचा घालला त्याच्यात मास्क मरत नाही, हा व्हायरस मरत नाही, पण तो घातला पाहिजे. आणि थोडं तरी ते श्वासात म्हणजे बाहेर सुद्धा ते थोडे का होईना प्रमाणात कमी होते. नक्कीच. मास्क घातल्यानंतर सारखा सारखा समोर इथे हात लावला नाही, कारण समोरचा माणूस माझा जर कोरोनाचा असेल तर त्याचे जंतू माझ्या इथं मासूर इथं समोर आहे, बरोबर. पण इथं मी हात लावून सारखा असा करतोय, वर घेतोय, असा हे चुकीचंच आहे. एकदा तुम्ही मास्क घातला की हा वरून फिक्स पाहिजे, खालून फिक्स पाहिजे. असा मोकळा सैल ठेवून असा मास्क घेऊन फिरणारे लोक आपण कितीतरी, हे अतिशय चुकीचं आहे. हे पब्लिक बिहेवियर अजिबात पूर्णपणे चुकीचं आणि ह्याच्यामुळेच दुसऱ्या लाटेचा धोका संपूर्ण मुंबईत वाढलाय, सगळ्या भारतात वाढतंय, ह्याच्यामुळे हे बिहेवियर आहे चुकीचं आहे. हे बिहेवियर जर अगदी व्यवस्थित पाळलं गेलं तर एकदम फरक पडू शकेल. मास्क काढताना देखील तुम्ही असा काढून नाही, असा काढायला पाहिजे, असा अडकवायला पाहिजे, दुसऱ्या दिवशी असाच घ्यायला पाहिजे आणि असाच अडकवायला पाहिजे. समोरच्या भागाला टच होता कामा नये. तर तुम्ही तोच मास्क दुसऱ्या दिवशी वापरणार असाल तर बरोबर. असं आहे. ते वर खालून जागा थोडंसं डिसिप्लिन सुद्धा आपल्या जिल्ह्यातल्या Discipline लोकांमध्ये, खूप कमी. पालकांमध्ये येणं आवश्यक आहे, तर ते पर्क्युलेट होऊन त्यांच्या मुलांमध्ये कुठेतरी थोडंसं उतरेल. परोळेकर सर, मी विचारेन, आता आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1,70,000 0 ते 18 वयोगटातली मुलं आहेत. आपल्याकडे या सगळ्या मुलांचा डाटा एकत्र असावा आरोग्य विभागाच्या दृष्टीने पुढच्या 3ऱ्या लाटेच्या अनुषंगाने, असं आपण अध्यक्ष म्हणून आपल्याला वाटते का?
मला वाटतं गव्हर्नमेंटकडे किंवा शासकीय हे डाटा असणार आणि असतोच. त्याच्यात दुसरी गोष्ट एक सांगू इच्छितो मी की हे मला आता सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल माहित नाही, पण इवन पीडियाट्रिक जे डेथ होतात म्हणजे लहान मुलांमध्ये जे डेथ होतात त्यांच्यात नॉर्मली कोमॉर्बिड फॅक्टर्स असतात, जे म्हणजे खूपशे जे डेथ्स म्हणजे मी इंटरनॅशनल डेटा म्हणतो त्याच्यात आयदर पीडियाट्रिक ते मुलं असतात त्यांना इम्युन डेफिशियन्सी असते, म्हणजे त्यांचं प्रतिकारशक्ती जन्मताच किंवा नंतर कमी असते, किंवा ते डायबेटिक असतात म्हणजे टाईप 1 डायबिटीस, किंवा हार्ट डिझीज असतो किंवा काहीतरी क्रॉनिक लंग डिझीज असतं ज्याच्यामुळे ते डेथ होण्याची शक्यता त्यांच्यात जास्त असते. तर मला तरी वाटतं किंवा इवन हे गव्हर्नमेंटचं टास्क फोर्स म्हणजे आम्ही इकडचे IIP हे असल्यामुळे आम्ही टास्क फोर्सची मीटिंगमध्ये आम्ही भाग घेतला होता, ते वेबिनार्स वगैरे झाले होते त्याच्यात. तर त्याच्यात जो सांगितलं आहे की ह्या ज्या डाटा वापरून आपण जे हे ॲट रिस्क मुलं आहेत फॉर डाईंग म्हणजे जे हाय रिस्क मुलं आहेत त्यांचं प्रोटेक्शन जास्त केलं पाहिजे. ऑफकोर्स सगळ्या मुलांमध्ये असं म्हणत नाही की बाकी सगळ्यांना सोडलं पाहिजे, पण सगळ्यांमध्ये जे बाकी हे SMS हे बेसिकली तिन्ही लाटांसाठी प्रिव्हेंटसाठी रावराणे सरांनी सांगितलं जसं मास्किंग, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्स हे मेन प्रिव्हेन्शन आहे. बाकी तुम्ही प्रिव्हेन्शन काही करू शकत नाही. पण हा डाटा गव्हर्नमेंटकडे, आम्ही प्रायव्हेट पेडियाट्रिशियन असल्यामुळे आमच्याकडे हा डाटा नाही आहे, पण मला वाटतं गव्हर्नमेंटच्या स्तरावर टास्क फोर्सच्या ते बघत असणार त्याच्याबद्दल, आणि जे हाय रिस्क असेल त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल हे करत असावे. म्हणूनच मी म्हणते आता जसं तुम्ही म्हणताय की तुम्ही या संघटनेचं नेतृत्व करता इथे, गव्हर्नमेंटकडे जरी हा डाटा असला तरी आता पुढच्या काही काळाच्या अनुषंगाने हा तालुकावार जे जे कोणी तुमचे बालरोग तज्ञ त्या तालुक्यांमध्ये असतील त्यांच्याकडे तो द्यावा, की बाबा या ह्याच्यातली जर मुलं तुमच्याकडे आली तर त्यांच्याकडे जास्ती चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे, किंवा म्हणजे सगळ्यांकडेच आपण लक्ष द्यायला पाहिजे, पण हे हाय रिस्क आहेत यांच्यासाठी जरा थोडंसं लवकर तातडीने हालचाली करून त्यांना हे बघा, हे कसं हे शासन सांगण्याची गरज नाही. आम्ही सगळे बालरोग तज्ञ होते, आम्हाला सुद्धा माहित आहे की हे हाय रिस्क मुलं आहेत आणि त्यांच्यामध्ये जास्त काळजीची आम्ही ऍट द इंडिव्हिज्युअल लेवल, म्हणजे मी संघटनेच्या वतीने म्हणत नाही, ऍट द इंडिव्हिज्युअल लेवल जे आमच्याकडे येतात हाय रिस्क त्यांना सांगितलं जातं, किंवा आता काही स्पेशल प्रिकॉशन्स काही नसतात पण त्यांना सांगितलं जातं की काय काळजी घ्यायची. बरोबर. एकूणच सध्याचा कोविड कालावधी जेव्हापासून सुरू झाले, किंबहुना दुसरी लाट जेव्हापासून सुरू झाली, तेव्हा व्हेंटिलेटर हा फार एक मोठा परवलीचा शब्द म्हणूया किंवा सर्वश्रुत असा शब्द झालेला आहे. परोळेकर सर, लहान मुलांना व्हेंटिलेटर जे काही वापरले जातात किंवा पेडियाट्रिक व्हेंटिलेटर म्हणून जे काही म्हटलं जाते, तो नक्की असतो कसा आणि तो कसा म्हणजे तो कसा यूज केला जातो काय? मुळात कसं आहे बघा की पहिल्या लाटेत जेव्हा काही विशेष म्हणजे अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायन्सला, मेडिकल सायन्सला किंवा व्हायरस आणि त्याचे होणारे सायटोकाईन स्टॉर्म आणि इतर गोष्टी याच्याबद्दल माहित नव्हतं, ते उलट असं झालं की एक व्हेंटिलेटर म्हणजे जे ट्यूब टाकून इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन, आणि अनेक लोक दगावले. व्हेंटिलेटर मारक ठरला. लक्षात. मग दुसऱ्या लाटेत काय विजडम मिळालं, काय नॉलेज मिळालं की सगळ्यांना ट्यूब टाकून व्हेंटिलेट करायची गरज नाहीये. आर्टिफिशियल व्हेंटिलेशन म्हणजे ज्याचा श्वसनवेग एवढा वाढला की नंतर श्वास घेणं कठीण आहे, त्याला ट्यूब टाकतात श्वासनलिकेत आणि बाहेरून श्वास दिला जातो, जो ऑक्सिजन युक्त असतो, आणि मग ऑक्सिजन ची लेवल्स कमी जास्त करतात, त्याप्रमाणे रक्तामध्ये काय आर्टेरियल ब्लड गॅसेस काय वगैरे अशी ती मॅनेजमेंट असते. तर दुसऱ्या लाटेत हे सगळं नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन म्हणजे ट्यूब टाकायची नाही, ऑक्सिजन जोरात द्यायचा. मग तो 10 लिटर नाही तर 15 नाही तर 30 नाही तर 35 अगदी 40-45 लिटर प्रति मिनिट एवढा जोरात ऑक्सिजन दिला. त्यामुळे लहान मुलांमध्ये व्हेंटिलेटर ही जी मुलं जे यांनी सांगितलं की ज्या मुलांना आधीच काही, कारण मुलांमध्ये या कोविडने न्यूमोनिया फारच कमी प्रमाण आहे. मग आता उलट म्हणजे मी डेल्टा प्लस का म्हणतोय, कारण आता सगळीकडे भीती जी आहे, म्हणजे आपली जी NCDC आहे, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल असेल किंवा CSIR आहे, ICMR आहे, सगळ्यांना आता ती भीती आहे. आणि अन्यथा बघा पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत 3-3.5 महिन्याची गॅप होती, म्हणजे साधारण नोव्हेंबर पर्यंत
नोव्हेंबर 2020 केसेस कमी आलेल्या. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अत्यल्प केसेस. फेब्रुवारीत देखील इतर सगळे सोहळे झाले, हो. इलेक्शन्स होत होती आणि फेब्रुवारीत तर अशी जाहीर ही पण झाली देशात की आपण कोरोनावर विजय मिळवला. जेव्हा दुसरी लाट येणार आहे जगभरातले शास्त्रज्ञ सांगत होते. देशातले देखील, देशामध्ये ज्या आपल्या 10 संशोधन संस्था आहेत त्याला INSAGOG म्हणतात, त्यांनी फेब्रुवारी एंडला मार्च पहिल्या आठवड्यात केंद्राला लेटर लिहिलेलं आहे की सेकंड लाट येणार आणि ती मोठी येणार. तसंच आता INSAGOGने 10 नाही तर 5 INSAGOGने सांगितले डेल्टा प्लस व्हेरियंट विल कॉज मेजर डेंजर्स. 3 दिवसापूर्वी लेटर लिहिलंय. आता हे का महत्वाचं आहे की ह्या लोकांना ते आधी कळतंय. हे संशोधक आहेत, त्यांच्याकडे जिनोम सिक्वेन्सिंगचे रिपोर्ट आहेत. त्यांनी हे सांगितलं की जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे ज्याच्यातून आपल्याला आता कळलं की महाराष्ट्रात 21 केसेस आहेत, रत्नागिरीत 9 आहेत, सिंधुदुर्गात 1 आहे, पालघरमध्ये 1 आहे, ठाण्यात 1 आहे. तर ह्याची सॅम्पल साईज खूप वाढवायला पाहिजे. जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे आपल्याला कळेल कुठल्या भागात काय आहे. रावराणे सरांनी सांगितलं ते अतिशय महत्वाचं. म्हणजे ह्या सगळा जरी मोठा विषय असला तरी सगळ्यात महत्वाचं हे आहे. हे माझ्या मते सगळ्यात मोठं वॅक्सिन आहे. कारण वॅक्सिन तर द्यायलाच पाहिजे, वॅक्सिन वाढायला पाहिजे. लहान मुलांमध्ये पण वॅक्सिन देणं सुरू झालं पाहिजे. पण दोन्ही वॅक्सिन मिळालेल्या लोकांना इन्फेक्शन होणार नाही का? होणार. मग ते आजारी पडणार नाहीत असं एक आधी वाटत होतं. फेब्रुवारी पर्यंत आपल्याला मार्च आजारी देखील पडले, व्हेंटिलेटरवर पण गेले आणि काहींचे मृत्यू पण झाले. प्रमाण मात्र वॅक्सिन न दिलेल्या तुलनेत कमी आहे. आता ह्या डेल्टा प्लस हा जो प्रकार आहे तो वॅक्सिनने तयार झालेल्या अँटीबॉडीज, नॅचरल अँटीबॉडीज किंवा आता जे बहुचर्चित आहे, गेल्या वर्षी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जे इंजेक्शन घेतलं मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल, अँटीबॉडी कॉकटेल, ज्याची किंमत 60,000 रुपये फक्त श्रीमंतांसाठी आहे, त्याच्या अँटीबॉडीजना पण ते रेझिस्टंट आहे व्हायरस. म्हणजे इट इव्हेड्स द अँटीबॉडीज असं म्हणतात. आता हे जेव्हा चित्र आहे तेव्हा रिस्क फॅक्टर खूप वाढलाय. म्हणून काही प्रगत राष्ट्रात 3रा बूस्टर डोस देण्याचे प्रयत्न चालू आहेत. इंग्लंडमध्ये सप्टेंबर महिन्यात, कारण इंग्लंडमध्ये कसं झालं म्हणजे मी एक उदाहरण का देतो. आपल्या देशात 135 कोटी, त्याच्यात 20-22 कोटींना पहिलं हे. इंग्लंडची लोकसंख्या मोजकी 7 कोटी आहे. त्यातल्या जवळपास 4-4.25 कोटी लोकांना एक जॅब मिळालेला आहे. 2.5 कोटी लोकांना, म्हणजे असं म्हणतात की 2/3 पॉप्युलेशनला एक लस मिळाली, 1/3 पॉप्युलेशनला दोन्ही मिळाल्या. मग अशा वेळेला 3री वेव्ह एवढ्या जोरात पसरता कमा नाही होती, कारण हर्ड इम्युनिटी पण आहे, 2 लाटा झालेल्या आहेत, बरोबर आहे. त्याच्यात बऱ्याच लोकांना नॅचरल इन्फेक्शन आहे. अशा पण ते सगळे नियम तोडले व्हायरसने. प्रतिदिन 10,000, 13,000, 10,000, 13,000 अशा केसेस येतात. आता त्याच्यात आहे, बरोबर आहे की जे वॅक्सिन न मिळालेला जो तरुण वर्ग आहे तो जास्त दिसतोय वगैरे, हे सगळ्या गोष्टी आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की शाळांचा जो विषय आला तर ही 3री लाट डोक्यावर असताना शिक्षण बघा महत्वाचं आहे. ऑनलाईन एज्युकेशन कम्प्लीट अपयशी ठरलेलं आहे, मुलं कंटाळलेली आहेत, पण जीव महत्वाचा आहे. शाळा सुरू करू नयेत जोपर्यंत आपल्याला माहित नाहीये व्हॉट आर वी डिलिंग विथ. शाळा सुरू करू नयेत असं कुठेही. हे बघा, आपण आपला शैक्षणिक हा जरी बघितला तर आपण किती उदाहरणं जे जगात नावं केली आहेत ते 7व्या वर्षी पहिलीत गेले. तो ठीक आहे, ज्युनियर KG सिनियर 7व्या वर्षी पहिलीत गेले, नोबेल प्राइज मिळालंय. जो इतिहास घडवतो तो घडवतोच. शालेय जीवनात वर्ष फुकट गेलं वगैरे हे मध्यमवर्गीय आपली गणित आहेत, पण जीव बिचाऱ्यांचा वाचला. ती मुलं घरी येणार, आजी आजोबा रिस्कवर जाणार, ते व्हेंटिलेटरवर जाणार. हे चित्र काय बरोबर नाही आणि आपल्याला खूप अनुभव मिळाले. हा एक विषय. पण मास्क, पुन्हा मी का सांगतो मास्क, तुम्ही कुठल्याही सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, मालवण, वेंगुर्ला, देवगड कुठल्याही शहर वजा गावांमध्ये फिरा, सकाळी 7 ते 11 फिरा. म्हणजे गाडीतून मी बघितलं 50% जास्त लोकांचे मास्क आजही गळ्याकडे आहेत. जेव्हा तुम्ही हे मृत्यूचे आकडे वाचून दाखवले मग आपल्याला अक्कल आली आहे का? त्याचं उत्तर दुर्दैवाने काय आहे? नाही. डॉक्टर सावंत सरांनी म्हटलं घाबरू नका. मी आता उलट म्हणतोय, घाबरा नाही तर मृत्यू आहे. आता घाबरा, आता खूप झालं ते. काळजी करू नका, काळजी घ्या, हे वाक्य त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.
गजाली मारूची असत तर मारा, पण मग वर मारूक लागतली. गजाली तशीच वर. म्हणजे आता एवढं तर कळायला पाहिजे ना डोक्यात. जर नाहीतर बघा 5,000 चौरस किलोमीटरचा आपला भूभाग या जिल्ह्याचा, महाराष्ट्रातली सगळ्यात लोकसंख्या कमी 8.5 लाख, आणि दररोज 600-700 पेशंट येत आहेत. बरोबर. ते कधी येतात 7,000 टेस्ट करतोय, 14,000 टेस्ट केल्या तर ते 600च्या 1200 नाही होणार, 800 मिळतील, 850 मिळतील. बरोबर आहे. आणि दररोज 9, 10, 12 मृत्यू लांछनास्पद आहे सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी शासन, प्रशासन, जनता आणि जनतेचा हिरिरीने सहभाग आहे. हे दुर्दैव वाटतं. मग आपण नेहमी काय म्हणतो मॅडम, शून्य, सुजाण, सुसंस्कृत जिल्हा आहे, नररत्नांचा जिल्हा आहे. पण ते आता काय म्हणजे काय आहे नक्की? दररोज उठून बाजारात जातात. मला वाटतं सिंधुदुर्ग लाईव्हचं एक धन्यवाद, त्यांनी एक व्हिडिओ अतिशय सामान्य भाषेत, तो मुंबई पुण्यातून मला 4 वेळा आला. एक म्हणजे ज्याला आम्ही डॉर्फ म्हणतो तशी व्यक्ती, त्यांनी फार शून्यतेचा मेसेज मालवणी भाषेतून दिला. काय, कशात फिरतास, चिंदच घेऊचो काय नाही, 4 बाजारात फिरतास आणि हैता कायता घाला. बस हाच मेसेज आहे. बाकी आपण चर्चा भरपूर करू सायंटिफिक, पण हा मेसेज आहे. आणि आपण केसेस कमी करू शकतो. अनेक लहान मुलं तर वाचूच शकतो, अनेक वृद्ध लोक वाचतील. बरोबर आहे. परोळेकर सर, तुम्ही जे काही सांगितलं ते खरं तर आपल्या इथल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे थोडंसं, की खरंय तुम्ही सांगताय की अननेसेसरी बाजारांमध्ये फिरणाऱ्या मंडळींचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ते स्वतः सुद्धा बाधित असतील आणि समोरच्या 4 जणांना आणखीन बाधित करून सोडलेलं असेल आणि त्यामुळे कदाचित हा आपला जो काही ग्राफ आलेख चढता होता बाधित पेशंटचा किंवा बाधित रुग्णांचा, तो कदाचित त्यामुळे सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याचबरोबर आणखीन एक या सगळ्याच तुमच्या तज्ञांसमोर मला एक सांगावंसं वाटेल की कधीतरी एकेकाळी आपला जिल्हा हा आरोग्याच्या पॅरामीटर्स मध्ये सगळ्यात वर होता. म्हणजे सगळ्याच ह्याच्यामध्ये पॅरामीटर्स मध्ये आपण 1 नंबरला, परंतु ह्या एका सेकंड वेव्ह मध्ये मात्र आपण धप करून एकदम सगळ्यात शेवटच्या रँकला गेलेलो आहोत. हे आपल्या जिल्ह्याचं दुर्दैव म्हणावं लागेल. कारण आपण कोकणी माणसं ही फार चाणाक्ष किंवा सगळ्या गोष्टींचा अगदी विचार करून सगळं हे करणारी असतो, पण या ह्याच्यामध्ये त्यांनी सगळे हे जे काही मतप्रवाह आहेत ते सगळे फेल ठरवलेले आहेत. झाटे सर, मला तुम्हाला एक विचारावं लागेल की जर उद्या समजा एखाद्या मुलाची टेस्ट पॉझिटिव्ह आली, जसंही म्हणतात की डेल्टा प्लस व्हेरियंट, की दुर्दैवाने समजा आपल्याकडे त्याचा प्रादुर्भाव झाला, उद्या छोट्या मुलांची टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर त्यांच्यासाठी उपचाराच्या काही गाईडलाईन्स कशा पद्धतीने आहेत? म्हणजे जसं आता म्हणजे फेविपिराविर किंवा हे मोठ्या माणसांना दिलं जात होतं किंवा दिलं जात आहे, लहान मुलांसाठीची उपचार पद्धती काय आहे? नाही, आता सध्या लहान मुलं पण पॉझिटिव्ह येत आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये आम्हाला ऍज अ सेड की बऱ्याच वेळा जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये आम्हाला अगदी लहान 7 दिवसाचं बाळ किंवा 1 महिन्याचं बाळ पण आम्हाला पॉझिटिव्ह मिळतंय. ऍक्च्युली आमच्या गाईडलाईन्स प्रमाणे तुम्ही फॅव्हिपिराविर किंवा आयव्हरमेक्टिन, डॉक्सिसायक्लिन ह्याचा काही रोल नाहीये. ते म्हणतात फक्त सपोर्टिव्ह, म्हणजे लहान मुलाचं तुम्ही हायड्रेशन म्हणजे त्याच्या अंगातलं पाणी कमी होऊ नये, त्याला जुलाब होत असेल, उलट्या होत असेल तर सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आहे, उलटी थांबण्याचं औषध किंवा ORS देणं किंवा ताप कमी होण्यासाठी टेपिड्स पण थंड पाण्याने फुसून घेणं किंवा पॅरासिटामॉल त्या बाळाला त्याच्या वजनाच्या हिशोबाने 15 मिलीग्राम पर केजी हिशोबात देणं. आणि आम्हाला आतापर्यंत एवढी मी 100-150 मुलं तरी कोविड पॉझिटिव्ह बघितली या दुसऱ्या लाटेमध्ये. कोणालाही एक डॉक्टर परोळेकर सरांना एक बेबी मिळालं, ऑक्सिजन कमी मिळालं, अदरवाईज कोणालाही असं ऑक्सिजन कमी झालंय किंवा निमोनिया असं काही आम्हाला पेशंट कोण भेटलेला नाहीये. इनफॅक्ट सगळी मुलं 5 ते 6 दिवसात आत्ता तरी बरी झाली, आत्ताच्या सेकंड लाटेमध्ये. इंडिकेशन म्हटलं तर फक्त ओरल त्यांनी अँटीबायोटिक सपोर्टिव्ह रोलसाठी अमॉक्सिसिलिन द्या असं आता रिसेंट गाईडलाईन्स मध्ये आहे. गाईडलाईन्स चेंज होत राहतात. इंजेक्शन रेमडेसिवीर एक गाईडलाईन म्हणतं की ते त्याचा रोल आहे, द्यावं लागेल सिरियस पेशंटसाठी. स्टिरॉइडचा पण रोल आहे. पण ऍज अ सेड की पेशंटला सिम्पटम्स किती आहे त्याच्यावरून आम्ही कॅटेगरी, डॉक्टर दत्ता सामंत त्यांनी सांगितलं की आपण कॅटेगरीज केल्या की सिव्हिअर पेशंट्सनाच ऍडमिट करून त्यांना ऑक्सिजन देणं किंवा रेमडेसिवीर देणं किंवा स्टिरॉइड देणं किंवा रक्त पातळाचं इंजेक्शन देणं, ह्या गोष्टी सिव्हिअर, मॉडरेट टू सिव्हिअर पेशंट्सनाच द्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला बेबीला ICU मध्ये ऍडमिट करावं लागेल, त्याचे व्हायटल्स मॉनिटर करावे लागतील. आणि दुसरी गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे की डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे पिडियाट्रिक मॅनिफेस्टेशन ही मल्टी ऑर्गन असणार आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण फुफ्फुसावर लक्ष होतं, म्हणजे पेशंटला सांगायला आम्हाला सोपं होतं की तुम्ही घरी चालून बघा, ऑक्सिजन कमी झालं तर CT स्कॅन करा.
आता ते म्हणतात की हा व्हायरस कसाही वागेल, म्हणजे ते आयदर ते काही मुलांना ते स्किन मध्ये म्हणजे चामडी सोलकटल्यासारखं होणं, पायाची चामडी जाणं असं होऊ शकेल, काही मुलांना फीट येऊ शकेल, काही मुलांना पोटात दुखून उलट्या होणं, अपेंडिक्स सारखे सिम्पटम्स दिसतील, काही मुलांना सेड की धाप लागून निमोनिया सारखे सिम्पटम्स. म्हणजे तुम्ही डॉक्टर म्हणून आल्यानंतर तुम्ही प्रत्येक पेशंट हा कोविडच्या दृष्टीनेच बघावा लागेल. तिसऱ्या लाटेमध्ये प्रत्येक बाळ आजारी म्हणून आणल्यानंतर हे कोविड नाही का ह्याच्यासाठीच बघावं लागेल. तर ते बघणं थोडंसं डिफिकल्ट आहे. कारण तुम्ही म्हटल्यासारखं नॉर्मली पेशंटला जेव्हा डॉक्टर आम्ही बघतो, जेव्हा आम्ही सांगतो की कोविड टेस्ट करा, तर त्यांची ठरलेली उत्तर असतं की नाही त्यांनी दही खाल्लं, त्यांनी काकडी खाल्ले, नाही त्यांनी फटाके वाजवले त्यामुळे त्याला धुरामुळे त्याला असं झालं, आता उद्या वटपौर्णिमा आहे मग म्हणणार त्याने आंबे गरे खाल्ले म्हणून त्याला हगवण लागली. म्हणजे ते पेशंट त्याचे सिम्पटम्स आपल्या कन्व्हिनियंट प्रमाणे चेंज करतात. ते कधी म्हणत नाही अरे त्याचं ऑक्सिजन कमी होतच नाही लहान मुलांचं. मोठ्यांचं ऑक्सिजन जर 8व्या दिवशी कमी होतं तर पहिल्या दिवशी मुलाला पल्स ऑक्सिमीटर दाखवून तुझं नॉर्मल आहे म्हणण्यात काहीच सेन्स नाहीये. त्याला बाळ तुझं आजारी आहे, त्याला ताप आहे, त्याचे डोळे लाल झाले, हायग्रेड फीवर आहे, आम्हाला पेशंटना कन्व्हिन्स करावं लागतं की बाबा तू कर, माझ्यासाठी म्हणून कर. ते 99% निगेटिव्ह असेल, आम्हाला माहिती असतं 99% पॉझिटिव्ह असणार, पण पेशंटना 99% निगेटिव्ह असेल पण खात्रीसाठी तू कर. त्या पेशंटचा सेंटरवरून फोन येतो की माझ्या बाळाची टेस्ट पॉझिटिव्ह आली, काय करू? मग आम्हाला त्या बाळावरून मग त्याचे कॉन्टॅक्ट असतील, म्हणजे आई बाबा आजी आजोबा, अशी काही उदाहरणं आहेत की पेशंट्स एज्युकेटेड आहेत. म्हणजे 7 जणांची फॅमिली आहे, 8 वर्षाची मुलगी कोविड पॉझिटिव्ह फर्स्ट आली, तिचं टेस्ट पॉझिटिव्ह आलं, ती मुलगी शहाण्यासारखी घराच्या बाजूत एका रूम मध्ये राहिली, त्याची आजी आजोबा काका सगळ्या फॅमिली सुटलेले आहेत. अशी एक्झाम्पल पण आहेत. त्यांनी ऐकलं, त्यांची पूर्ण फॅमिली 7 जणांची वाचली. ऐकलं नसतं तर उद्या 7 जण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले असते. सो असं आपल्याला काहीतरी थोडंसं स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल जेणेकरून आपण पॉझिटिव्ह पेशंट लवकर डिटेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही सांगितलं की पॉझिटिव्ह पेशंट डिटेक्ट करणं हे जेवढं म्हणजे लवकर जेवढं डिटेक्ट करणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आयसोलेशन. मी डॉक्टर सावंतांना असं विचारेन की मगाशी आपण कोविड केअर सेंटर लहान मुलांच्या संदर्भातला एक उल्लेख केला. डॉक्टर झाटे यांनी सांगितलेल्या प्रश्नाचंच पुढचं मी एक त्याला सप्लिमेंटरी असं हे म्हणेन की समजा असा पॉझिटिव्ह मिळाला, तो 0 ते 5 वयोगटात असेल किंवा 6 ते 18 वयोगटातला असेल, त्याला आयसोलेट करणं ही एक गोष्ट, आणि त्याच्याबरोबर म्हणजे तो म्हणजे कुठलाही लहान मुलगा असेल, म्हणजे अगदी 12, 13, 14 वर्षाचा असेल तो आपण सोडून देऊया, पण तू त्याच्या खालची जी मुलं आहेत त्यांच्याबरोबर कोणतरी आयदर त्याची आई और बाबा त्यांच्याबरोबर राहणं अत्यंत आवश्यक आहे, किंवा दोघंही जण राहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मग त्या मुलाची मानसिकता, सायकोलॉजिकल त्याचं जे काही असेल ते, आणि कोरोना त्याला समजत नसेल आपल्याला कोरोना झालाय, परंतु त्याला कोरोना झालाय ह्याचं दडपण त्याच्या आई वडिलांवरती आलेलं, हीच त्यांची मानसिकता. हे सगळं हे कसं काही ह्या कोविड सेंटर मधून मॅनेज केलं जाईल, आणि अशी पेडियाट्रिक कोविड सेंटर्स आपल्या जिल्ह्यामध्ये व्हावीत ह्या पुढच्या काळाच्या अनुषंगाने, असं आपल्याला वाटते का? आतापर्यंतच्या मुलांचे जे कोविड इन्फेक्शन झालेत त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की ते त्यांना त्यांच्या पॅरेंट्स कडून मिळालेली आहेत. असं स्टॅटिस्टिक्स अवेलेबल आहेत की त्यांच्या पॅरेंट्स कडून त्यांना मिळालेली आहेत असं. तर आता जेव्हा कोविड पॉझिटिव्ह बेबी असतं तर त्यावेळी त्याला होम आयसोलेशन आहे किंवा कोविड सेंटरमध्ये शिफ्ट करणं हे त्याच्या सिम्पटम्सवर अवलंबून आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं म्हणजे कॅटेगरीजवर, जर आपण असिम्टमॅटिक आणि जर माइल्ड सिम्टमॅटिक असेल तर त्याला घरीच मॅनेज करायचंय, आणि जे मॉडरेट आणि सिव्हिअर आहेत त्यांना हॉस्पिटलाइज करायचंय असं. आता तुम्ही म्हणा तर पॅरेंट्स तर त्यांच्यासोबत असावेत की नसावेत, तर हे पुन्हा त्याच्या प्रत्येकाच्या वयोगटावर ठरतं. एक न्यूबॉर्न बेबी असेल तर त्याला आपण नाही सेपरेट करू शकत, पण कोविड केअर सेंटरमध्ये आता सध्या तरी थोडं सेपरेट ठेवतायत न्यूबॉर्न बेबीला आणि मदरला असं. पण त्याच्यानुसार जर बाळ 5 वर्षाच्या खालचं असेल तर नक्कीच पॅरेंट्स त्याच्यासोबत असणं आवश्यक आहे. त्याला काही पर्याय नाही, आपल्याला अपरिहार्य आहे. पॅरेंट्स त्याच्यासोबत राहणं आवश्यक आहे. त्यामुळे ते वॅक्सिनेटेड असतील, त्यांनी तिथं राहून सोबत राहून बाळाच्या आपले बाकीचे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर करून त्याच्यासोबत राहणं आवश्यक आहे. त्याशिवाय बाळ एकटं नाही राहू शकत त्याच्यानुसार. आणि जेव्हा बाळ घरी असणार त्यावेळी त्याच्या पॅरेंट्सना तो एक चार्ट दिला जाईल किंवा त्यांच्याकडे तो असणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये दर 2 तासांनी दर 4 तासांनी बाळाचं निरीक्षण करणं आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये बाळाचं टेम्परेचरचा चार्ट असतो आणि ते थर्मामीटर घेऊन त्यांनी नोट डाऊन करायचं असतं. SpO2 पल्स ऑक्सिमीटर ठेवून त्याचं त्यांनी हे SpO2 नोट डाऊन करायचा असतो. श्वसनाचा वेग तो त्यांनी नोट डाऊन करायचा असतो प्रत्येक 2-2 तासांनी. आणि बाळाची जनरल बिहेवियर, बाळ टॉक्सिक आहे, लिथार्जिक आहे, ड्राउझी आहे,
म्हणजे बाळ किती मलूल आहे, उत्साही आहे, खेळकर आहे, कसं आहे, हे सुद्धा नोट डाऊन करायचं असतं. आणि आणखी काही जर त्यांना गोष्टी वाटल्या तर याचा त्यांनी चार्ट मेंटेन करायचा आहे, ठेवायचा आहे. आणि दिवसातून एकदा किंवा दोनदा किंवा तीनदा त्यांनी आपल्या कन्सल्टंट डॉक्टरशी संपर्क साधून आपल्या बाळाच्या ह्या गोष्टी त्यांना इन्फॉर्म करायच्या, बरं. कळवायच्या आहेत. आता याच्या पुढे ज्या मुलांना न्यूमोनिया आहे किंवा सिव्हिअर न्यूमोनिया त्याला आपण म्हणतो, त्यांना आपण ऍडमिट करणार. हा पीडियाट्रिक कोविड केअर हॉस्पिटल असं. तर त्या ठिकाणी त्यांच्यासोबत पॅरेंट्स असणं आवश्यक आहे. आता सुद्धा जरी कोविड पेशंट आपले ऍडमिट झाले अडल्ट, तरी त्यांच्यासोबत एक केअरटेकर असतोच ना. बरोबर. केअरटेकर शिवाय तर आपण नाही ठेवू शकत. आपल्या देशामध्ये तसं शक्य नाहीये. बाहेरच्या देशांमध्ये कदाचित असेल. बाहेरच्या देशामध्ये कोविडचं बाळ ऍडमिट झाल्यावर पॅरेंट्सना अलाव केलं जात नाही. पण आपल्याकडे ते शक्य नाही. आपल्याकडे त्याच्यासोबत त्याचे पॅरेंट्स असणं आवश्यक आहे. आणि तुम्ही मगाशी योग्य विचारलं, जसं या मुलांची मानसिकता कशी असू शकते आता ह्या लॉकडाऊन पिरियड मध्ये किंवा कोरोना असल्यावर, तर त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. चिडचिडेपणा असू शकतो, भीती असू शकते, नैराश्य असू शकतं, पॅनिक एपिसोड्स असू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी पॅरेंट्सनी तयार असायला हवं. पॅरेंट्सनी त्यांना धीर द्यायला हवं की आम्ही तुमच्यासोबत नेहमी आहोत. तुम्ही काळजी करायची गरज नाही, तुमची काळजी घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असं नेहमी मुलांना जर त्यांनी विश्वास दिला तर मुलांच्या ह्या गोष्टी कमी होतील. नक्कीच, असं मला वाटतं. नक्कीच बरोबर आहे. या सगळ्याच एकूण ह्याच्यावरती आता वॅक्सिनचा डॉक्टर परुळेकरांनी उल्लेख केला, आपण सगळ्यांनी उल्लेख केला. आपण टीव्हीवरती बघतोय सुद्धा की ऑक्टोबर पर्यंत नोवावॅक्स म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटचं लहान मुलांचं वॅक्सिन येऊ घातलंय. एकूणच लहान मुलांच्या वॅक्सिनेशनच्या संदर्भामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. सकारात्मक आहेत, नकारात्मक सुद्धा आहेत. मला तुम्हाला सगळ्यांकडूनच अशी माहिती पाहिजे की खरंच वॅक्सिनेशनची लहान मुलांना आवश्यकता आहे का? डॉक्टर राव राणे काय सांगाल? एका शब्दात सांगाल तर आहेच आहे. त्याची आवश्यकता आहे, प्रश्नच नाही. बरोबर. आता तुम्ही जर इतिहास बघितला तर कितीतरी रोग आपण व्हॅक्सिनेशनमुळे कमी केलेत. प्लेग पूर्ण जगातून उच्चाटन केलं, स्मॉल पॉक्स, देवी जगातून उच्चाटन केलं. बाकी सगळं पोलिओचं उच्चाटन पूर्णपणे भारतातून होऊन आता 5 वर्ष झाली. जगातून पोलिओ उच्चाटन झाले. हे काही काही आजार आहेत, पूर्ण उच्चाटन संपूर्ण जगातनं हे आजार संपूर्ण काढून टाकले फक्त लसीकरणामुळे झाले. लसीकरण बाकीच्या आजारांचं देखील प्रमाण इतकं कमी झालं, खूप कमी. त्यामुळे लसीकरण हे पाहिजेच पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये आता गोष्टी अशा आहेत की आता ज्या लसी बाजारात या सगळ्या लसी थोड्याफार प्रमाणात त्यांचं इफेक्टिव्हनेस म्हणतो आम्ही, इफेक्टिव्हिटी त्यांची ही सारखीच आहे. कोविशिल्ड असू दे, कोवॅक्सिन असू दे, थोड्याफार प्रमाणात 5-10% इकडे तिकडे असते. सगळ्यांचे इफेक्टिव्हिटी तेवढीच आहे. अवेलेबिलिटी जे मिळेल ते वॅक्सिन घेऊन टाका, असं आपल्याकडे भारतामध्ये आम्ही सांगतो. जे तुम्हाला मिळेल त्याचे 2 डोस घेऊन टाका. कारण 138 कोटी लोकांना वॅक्सिनेशन हे फार अवघड आहे. तरी पण कालचा रेकॉर्ड आहे आपलं हो, 84 लाखाचं कालचं रेकॉर्ड. कारण मुलांसाठी ही जी वॅक्सिन्स आहेत ती 18 वर्षाखाली अजून तरी अजून त्याच्यावरचे नाहीये. स्टडीज अवेलेबल नाही आहेत, त्याच्यामुळे ती देण्याची परवानगी नाहीये. पण त्याच्यासारख्या नोवावॅक्स आणि कोवॅक्सिन या 2 वॅक्सिन साठीच्या ट्रायल सध्या चालू आहेत. मग त्याऐवजी 2 ते 6 महिन्यापासून 18 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी त्यांनी फ्लू वॅक्सिन देण्यासाठी रिकमेंडेशन दिलेलं आहे. त्याचं क्रॉस प्रोटेक्शन कोरोनासाठी मिळण्याची शक्यता आहे. त्या प्रकारची वॅक्सिन. पण हे ऍस्ट्राझेनिका जे आहे म्हणजे आपलं कोविशिल्ड ते युके मध्ये आता 12 वर्षापासून चालू करतात. म्हणजे आधी पहिला टप्पा त्यांनी 12 ते 18 गेला आणि मग 6 ते 12 करतील. असं सेफ्टी फॅक्टर्स बघून सगळी पावलं हळूहळू टाकावी लागतायत. पण जसं रावराणे सर म्हणाले तसं वॅक्सिनेशन प्रोग्राम करावाच लागेल. आता त्याच्यात काय होतंय की असलेली वॅक्सिन कालचा रेकॉर्ड आहे निश्चित आणि तो फारच स्वागतार्ह आहे. पण नाहीतर तो रेट 35 लाख 40 लाख प्रतिदिन होता. आणि जर डिसेंबर पर्यंत आपल्याला टार्गेट करायचंय तर 90 लाख 1 कोटी दर दिवशी. म्हणजे आज आपल्या देशात जी माहिती मिळते 45,000 सेंटर आहेत आणि प्रत्येक ठिकाणी 100 वॅक्सिन, म्हणून ते 4.5 लाख होतात. ती सेंटर तरी वाढवावी लागतील, नाही तर 100च्या ऐवजी 200 प्रत्येक सेंटरला असं म्हणजे करावं लागेल. होईल ते नजीकच्या काळात होईल असं आता दिसायला लागलंय. बरोबर. आणि पुन्हा एकदा मी डॉक्टर झाटेंना विचारते की एक असा मतप्रवाह सुद्धा आहे, म्हणजे काही पॅथी असं म्हणतात ऍलोपॅथी सोडून
की ऑलरेडी लहान मुलांमध्ये त्यांची इम्युनिटी पॉवर चांगली असते, जसं आपण म्हणालो तसं फार कमी बाधित झाली मुलं. मग त्यांना बाधित होऊन एकदा जाऊ देत, जेणेकरून भविष्यामध्ये त्याचा त्रास त्यांना पुन्हा होणार नाही. अशा पद्धतीचा हा जो काही मतप्रवाह आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे? नाही, बाधित होऊन जाऊ दे म्हणजे ऍक्सिडेंटल झाली तर गोष्ट आहे, पण आ बैल मुझे मार सारखं आता ह्या घडीला जेवढा म्हणजे आम्ही जेव्हा सुरू हॉस्पिटल म्हणजे आपण जेव्हा डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस सुरू करतो तर आम्ही म्हटलं की वी शुड बी द लास्ट पर्सन टू गेट अफेक्टेड. म्हणजे आपण एवढी काळजी घ्या की एफेक्ट कधी ना कधीतरी कोण ना होणार आहे, पण आपण जेवढं लेट होऊ तोपर्यंत आपल्याला माहित ह्या व्हायरस बद्दल ऍक्च्युली अजूनही आपल्याला भरपूर काही गोष्टी माहित नाहीये. तो कसा रिॲक्ट होईल, कसा म्युटेट होईल. सो जेवढा वेळ आपल्याला मिळेल तेवढा त्या व्हायरस बद्दल आपल्याला माहिती मिळणं महत्वाचं आहे. बिकॉज गेल्या वर्षी जर ही लाट आपल्याकडे आली असती मार्च एप्रिल मध्ये तर आणि मॉर्टिलिटी वाढली असती. ऍटलिस्ट आता आपण थोडंफार तरी डॉक्टरांना गाईडलाईन्स होते, रेमडेसिवीर होती, स्टेरॉइड होती, त्याच्यामुळे बरेच लोक अजून जे मरणार होते ते वाचलेत खरे सांगायचं तर. त्याच्यामुळे जेवढं लेट तुम्ही अफेक्ट व्हाल तेवढं तुम्हाला थोडंसं त्या व्हायरस बद्दल मिळतं, किंवा थोडं जसं म्हटल्यासारखं थोडं घेतल्यामुळे की थोडं एक्सपोज झाल्यामुळे इम्युनिटी थोडी प्रत्येकाची येत राहील. त्याच्यामुळे होऊन जाऊ दे म्हणण्यात काही अर्थ नाही. ऍज अ सेड सरांनी म्हटल्यासारखं मास्क घालणं. आता गेले जवळजवळ आम्ही डॉक्टर पॉप्युलेशन आम्ही डबल मास्क मध्ये राहतो. 12 तास तुम्ही आता तरी सिंगल मास्क घालतोय बोला, डबल मास्क घालून आम्ही पीपी किट मध्ये आम्ही काम करतो. आता आम्हाला सवय झाली आहे. लिटरली आम्ही घरी गेलो मास्क काढलं की आम्हाला विचित्र वाटतं की काहीतरी आम्ही काय पाप करतोय का. मास्क काढलं म्हणजे घरी पण डिस्कशनचा सगळ्यात महत्वाचा घरी आम्ही मास्क काढलं तर आम्हाला वाटतं की आम्ही काहीतरी वेगळं करतोय, काहीतरी पाप करतोय. म्हणजे एवढं हे आम्हाला सवय झाली. मग सर्वसामान्य माणसाने का सवय नको करू. मला घुसमटतं हे मी मान्यच करू शकत नाही. बरोबर. मला सवय नाही, घुसमटतं आहे, मी मान्यच करू शकत नाही. बिकॉज आम्ही डॉक्टर पॉप्युलेशन गेली 1.5 वर्ष काम करतोय. आता तर लिटरली आम्ही दिवसा 100-150 पेशंटच्या घोळक्यात वावरतोय. नॉट इव्हन मी, आमचा स्टाफ. तरी एकही लिटरली टचवूड अफेक्ट झाला नाही की दगावला नाही. मे बी हे 2 मास्कच आम्हाला प्रोटेक्ट करतात रादर दॅन सॅनिटायझेशन, पीपी किट किंवा जे. फक्त तुम्ही 2 मास्क घाला. आणि आता N95 ची किंमत 16 रुपये आहे बाजारात. तुम्हाला N95 घ्यायलाही काय फारसं मोठं नाहीये. अजूनही आमच्याकडे म्युन्सिपालिटीने दिलेले फाटके मास्क, त्याला पानाचे डाग असतात, लोक घालून फिरतात. तुम्हाला मास्क साधा 20 रुपयाचा मास्क घ्यायला लोकांना परवडत नाही किंवा ते मला जमत नाही, हे मी मान्य करणार नाही. सो वेअर ओनली मास्क एवढंच तुम्हाला करायचं आहे. आणि हे तुम्ही आता सवय लावूनच घ्या अंगाला सगळं. आणि तुम्ही सरांनी म्हटल्यासारखं मुलं फार प्रॉम्प्ट आहेत. लहान मुलं मास्क काढत नाहीत. इव्हन ते आपल्या स्वतः म्हणजे मी बघितलेल्या ओपीडीमध्ये जाईपर्यंत ते मास्क काढत नाहीत. छोट्या मुलांना माहिती आहे कोविड व्हायरस आहे. मास्क सॅनिटायझर आपल्या छोटस पाऊच मध्ये आणतात, लावतात, मास्क काढत नाहीत. मोठेच लोकांचे सगळे हे आहे. आणि मोठे लोक जेव्हा डॉक्टरांच्या समोर येतात तेव्हा मास्क खाली करतात. त्यांना एक असं एक काहीतरी आहे की मास्क घालून डॉक्टरांशी बोलणं हा डॉक्टरांचा अपमान वगैरे की काय. तर ते म्हणजे मास्क हा सतत पाहिजे. आता उलट अशी परिस्थिती येता कामा नये की आपल्याला सगळ्यांना घरातच मास्क घालावा लागेल. कारण व्हायरस आहे ना, गेल्या वर्षी बघा कम्युनिटी स्प्रेड हा एक शब्द होता. आता तो कम्युनिटी नाही, बेडरूम स्प्रेड झालाय. इट हॅज रिच्ड अप टू एव्हरी बेडरूम. म्हणजे आमच्यापैकी पण किती लोकांना हा व्हायरस होऊन गेला हे आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे आता एवढंच आहे की काळजी खूपच घ्यायला लागेल. आणि ही तिसरी वेव्ह जी आहे ती 4-6 आठवड्यात येईल का 3 महिन्यांनी येईल आपल्याला खरंच माहिती नाही. कारण आपल्याकडे अजूनही दुसऱ्या वेव्हचं भजन चालू आहे. ते भजन संपायला अजून एक 2 आठवडे लागतील आणि कमी येईल आणि लवकर कमी व्हावी अशी सगळ्यांची प्रार्थना आहे. आणि आपल्या जिल्ह्यात जर आपण काटेकोर काळजी घेतली तर तिसरी वेव्ह अत्यल्प येईल आणि यावी असं एक सदिच्छा. बरोबर. सर, टू कन्क्लूड, आपण अध्यक्ष म्हणून एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पालकांना जसं सगळ्यांनी सांगितलं की मास्क इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे तर प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये आलेलं आहे. पण एक पॉलिसी आपल्या जिल्ह्याची जर ठरवायची असेल तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तर काय करायला पाहिजे थोडक्यात? पॉलिसी म्हणजे हे बघा कसं आहे की आता आपण आपल्या डिस्कशन म्हणून काय कळलंय की प्रिव्हेन्शन इज द बेस्ट मेथड. आता प्रिव्हेन्शनसाठी परत आपण त्याच्यावरच येतो जे पहिल्या लाटेच्या वेळी सांगितलं होतं तेच मास्क. जे आपण आता ऐकलंय की मुलांना 2 वर्षापेक्षा मोठ्या मुलांना घालायला काहीही हरकत नाही. त्या वडिलांनी आणि आईनी जर घरात घातलं तर ते बघून घालतील. वडील खाली करायला लागले तरच प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट सोशल डिस्टन्सिंग बोलून झालंय आपलं आणि सॅनिटायझेशन. तिसरी गोष्ट मला वाटतं पर्सनली मी सांगतो की
वॅक्सिनेशन सुद्धा मला काय वाटतं, कारण घरात हे बघा अजून कोरोना वॅक्सिन लहान मुलांमध्ये अजून अप्रूव्ड नाहीये आणि अजून 6 महिने तरी आपल्या देशात होणार नाही. पण जर आई वडिलांनी जर म्हणजे आता जसं अवेलेबिलिटी प्रमाणे आहे, अवेलेबल जर झाले वॅक्सिन तर घेतली तर ते प्रोटेक्टेड असतात. आणि मोस्टली आपण बघितले की सध्या मुलांमध्ये जे इन्फेक्शन्स होतात ते आई वडील बाहेरून आणतात, तर आणण्याची शक्यता कमी आहे जर ते वॅक्सिनेटेड व्यवस्थित असतील, आणि मुलांना हा आजार होण्याची शक्यता कमी आहे. दुसरी गोष्ट सांगितलं असं टास्क फोर्सनी आता म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पिडियाट्रिक कोविड टास्क फोर्सची त्यांनी रेकमेंडेशन केले आहे की जरी पॉझिटिव्ह झाले तरी घाबरायची गरज नाही. नंबर 1, मोस्टली 95% मुलं हे एसिम्प्टोमॅटिक असतात. एसिम्प्टोमॅटिकना घरी ठेवायचं असतं, घरीच ट्रीटमेंट आयसोलेशनमध्ये ठेवून, आणि 5 गोष्टी किंवा 4 गोष्टी जे डॉक्टर दत्तात्रय सावंतनी सांगितले की त्यांना मॉनिटर केले पाहिजे. नुसतं घरी बसून चालणार नाही. व्यवस्थित टेम्परेचर, ऑक्सिजनेशन, युरिन आउटपुट, रेस्पिरेटरी रेट म्हणजे श्वास किती फास्ट चालतोय किंवा किती हळू चालतोय, आणि मॉनिटरिंगमध्ये काही वेगळं वाटलं तर लगेच त्यांच्या डॉक्टरना कॉन्टॅक्ट करणं, किंवा दिवसातून एकदा तरी त्यांचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट सांगितलं असं की जे ॲट रिस्क मुलं आहे त्यांना जरा जास्त प्रोटेक्ट केलं पाहिजे. आता जास्त प्रोटेक्ट म्हणजे काय की काहीही जरी त्यांना आजार झाला तर लगेच डॉक्टरना कॉन्टॅक्ट करून जे काय प्रॉपर टेस्टिंग करून ते कोविड आहेत की नाही का साधा आजार आहे बघून त्याच्याप्रमाणे अप्रोप्रिएट ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. घाबरायची गरज नाही, कारण सांगितलं असं पिडियाट्रिक कोविड अजूनपर्यंत जे दोन्ही लाटा झाल्या आहेत त्याच्यात साधारण 8 ते 8.5% मुलं अफेक्ट झाली आहेत, आणि बघितलं तर मृत्यूदर जो आहे लहान मुलांमध्ये तो ऍडल्ट 0.03 आहे. म्हणजे मोठ्या माणसांच्या मनाने जवळजवळ 35 ते 40 पटीने कमी आहे. टक्के नाही, पटीने कमी असल्यामुळे तशी काही घाबरायची गरज नाही, पण काळजी घेणं हे गरजेचं आहे. हाच माझा मेसेज असा. बरोबर. निश्चितच एकूणच कोरोनाची तिसरी लाट खरंच लहान मुलांसाठी धोकादायक आहे का, या विषयाला अनुषंगून आपल्या जिल्ह्यातल्या अनेक पालकांचे अनेक प्रश्न होते, आणि त्याच अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातले हे 5ही प्रथितयश बालरोग तज्ज्ञ आज आपल्या स्टुडिओमध्ये आले. मला असं वाटते की सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये जे काही प्राथमिक प्रश्न होते त्या सर्वच प्रश्नांची उत्तरं या गेल्या काही वेळेच्या चर्चेनुसार निश्चितच ते प्रश्न सॉल्व्ह झाले असतील, त्याची उत्तरं त्यांना मिळाली असतील. भविष्यामध्ये आणखीन काही याच्यामध्ये डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे, किंवा आणखीन जसं परुळेकर सर म्हणाले की 4-6 आठवड्यामध्ये जी काही तिसरी लाट येण्याचा धोका आहे, त्या अनुषंगाने आपण याच माध्यमातून पुन्हा एकदा या सर्वच बालरोग तज्ज्ञांच्या माध्यमातून आपण जिल्ह्यातल्या अशा पालकांचे प्रश्न सोडवणार आहोत, किंवा त्यांच्या मनामध्ये असलेल्या शंकांचं निरसन करणार आहोत. आज या झालेल्या चर्चेमधून निश्चितच लोकांना आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी ह्याचं थोडंसं किंवा बेसिक जे काही ज्ञान आहे ते निश्चितच या सगळ्या चर्चेमधून मिळालेलं असेल. आणि पुन्हा एकदा महत्वाचा मुद्दा आहे की या सर्वच बालरोग तज्ज्ञांनी असं सांगितलेलं आहे की मास्क वापरणं हे अत्यंत आवश्यक आहे. तेवढंच वॅक्सिनेशन करून घेणं किंवा स्वतःला लस टोचून घेणं हे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आपण आपल्या छोट्या बाळाची, आपल्या घरातल्या लहान मुलांची काळजी घेऊ शकू, त्यांना कोरोना होणार नाही या संदर्भाने काळजी घेऊ शकू. पुढे आपण कालांतराने किंवा दर आठवड्याला किंबहुना अशाच प्रकारची चर्चासत्र ठेवणार आहोत, आणि या अनुषंगाने अशा तज्ज्ञांकडून आपण आपल्या शंकांचे जे काही शंका आहेत त्याचं आपण निराकरण करणार आहोत. पुढच्या भेटीपर्यंत नमस्कार. आणि हे सगळे प्रथितयश डॉक्टर हरीश परुळेकर, डॉक्टर जयेंद्र परुळेकर, डॉक्टर अमोल झाटिये, डॉक्टर दत्तात्रय सावंत आणि डॉक्टर जयसिंग रावराणे आपल्या स्टुडिओमध्ये आले, आणि तुम्ही या सर्वच आपल्या जिल्ह्यातल्या लोकांच्या शंकांचं निराकरण केलं त्याबद्दल सिंधुदुर्ग लाईव्हच्या संपूर्ण टीमद्वारे धन्यवाद. धन्यवाद.